व महिलांना मतदार म्हणून अधिकार देण्यास तयार नव्हते, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून सर्वसामान्यांना मतदार म्हणून अधिकार मिळवून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पहिले राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, तो आता सर्वसामान्याच्या मताने मतपेटीतून घेईल. परंतु आता आले आहेत ईव्हीएम मशीन. या ईव्हीएम मशीनने तर लोकशाहीचा घात केला आहे. खरं तर भारताने चंद्रावर पाठविलेल्या चंद्रयान 3 ला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यातील बदल, त्याची दिशा रिमोटच्या साहाय्याने जमिनीवरून इस्रोच्या श्रीहरिकोटातून नियंत्रित केली, तर ईव्हीएम सारख्या त्या मशीनमध्ये फेरबदल केला पण जाऊ शकतो. हा प्रश्न आपणास निर्माण झाल्यास आपण संविधान प्रेमी व जागरूक नागरिक आहात, नाही तर मनुवादी व्यवस्थेला बळी पडलेले गुलाम. खरं तर मला म्हणावेसे वाटते की ईवीएम के कारण संविधान और देश खतरे में है, संविधान और देश खतरे में है. कांशीराम जीचं वाक्य आहे, वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा. खरं तर माझ्या वडिलांनी कांशीरामजी बरोबर काम केलं आहे. आज तेच होतंय, वोट आमचे पण राज्य कोणाचे, याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा.